हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई व लिपिक या पदासाठी 30 प्रश्न पाहणार आहोत आणि 30ला 30 प्रश्न अगोदर परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, पण हे उच्च न्यायालयाच्या नाही, इतर वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले प्रश्न आहेत. आणि हा आपला सराव पेपर 35वा आहे. याच्या अगोदरचे 34 व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहायला भेटतील, तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे 34 व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या व्हिडिओमध्ये ना जी आणि चालू घडामोडीचे सुद्धा 4-5 प्रश्न मी ॲड केलेले आहेत. जे की प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये जशास तसे विचारले जातील आणि निश्चितच तुम्हाला याच्यातला फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला पिऊन म्हणजे हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये टॉपिक वाईज सुरुवातीला 30 दिल्या होत्या, पण आता टॉपिक वाईज साधारणपणे 71 टेस्ट दिलेल्या आहेत आणि फुल टेस्ट 71 दिलेल्या आहेत. 30-30 प्रश्नांच्या फुल टेस्ट 71 दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट पकडल्या तर 100पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये मी आत्तापर्यंत दिलेल्या आहेत. तर सराव खूप छान होईल तुमचा. चला, त्याच्या आणि लिपिकची सुद्धा टेस्ट सिरीज वेगळी आहे बरं का. आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. आणि पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जैविक खत शेतीसाठी वापरतात. तर आपल्याकडे भारतामध्ये ना भाताची शेती ही किनारपट्टीच्या प्रदेशात होते. पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी, तसंच पंजाब भागामध्ये होते. तर म्हणजे भात शेतीसाठी वापरण्यात येणारं जे जैविक खत आहे ना, ते आहे नील हरित शैवाल. हे त्याचं उत्तर आहे. हे त्याचं उत्तर आहे. नील हरित शैवाल हे जैविक खत आपल्या भारतामध्ये भात शेतीमध्ये वापरलं जातं. दुसरा प्रश्न आहे, डॅश डॅश हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजतात. आता समुद्राची जर खोली मोजायची असेल तर त्यासाठी कोणतं तंत्र वापरलं जातं, तर सोनार हे तंत्र वापरतात. इंग्लिशमध्ये त्याला SONAR असं म्हणतात आणि त्याचा फुल फॉर्म साऊंड अँड नेव्हिगेशन रेंजिन असं काहीतरी आहे त्याचा फुल फॉर्म. तुम्ही चेक करून घ्या, कारण बऱ्याच परीक्षांना सोनारचा फुल फॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलेला आहे आणि आगामी परीक्षांमध्ये सुद्धा सोनारचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक या व्हिडिओला आले पाहिजे. रोज मी व्हिडिओ टाकत आहे. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आता आहे, प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे. तर प्रकाशकीय तंतू हा जो आहे ना, हा प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे उदाहरण याच्यावर आधारित आहे. हे त्याचं उत्तर आहे. आता चौथा प्रश्न असा आहे, मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे व क्लोरीनची 1 आहे. मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणूसूत्र काय. आता असा प्रश्न आला तर मी तुम्हाला सोपं सांगतो. मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे की नाही, मग हे 2 क्लोराईडच्या पुढे लिहायचे, म्हणजे साटलोटा असतं याचं. आणि क्लोरीनची संयुजा 1 आहे की नाही, तर हे 1 मॅग्नेशियमला द्यायचे असतात, असं साटलोटं करायचं असतं. म्हणजे मॅग्नेशियमच्या शेवटी 1 पाहिजे, मग 1 काय आपण लिहित नाहीत. आणि क्लोराईडच्या शेवटी 2 लिहायचं आहे. मग क्लोराईडच्या शेवटी इथं 2 आहे, पण इथं मॅग्नेशियमच्या शेवटी 2 आहे, हे येणार नाही. इथं क्लोराईडच्या शेवटी काहीच नाही, हे पण नाही, कारण हे सेमच आहे. हे येईल म्हणजे मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे म्हणून क्लोराईडला इथं 2 लिहिले. आणि जी क्लोराईडच म्हणत आहेत क्लोरीन, आणि क्लोरीनची संज्ञा 1 आहे म्हणून मॅग्नेशियमला 1 लिहिले, पण इथं 1 लिहायची गरज नाही. तर सी हे त्याचं उत्तर आहे. तर साटलोटं करायचं, याचं त्याला त्याचं याला लावायचं. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवायचं, कोणत्याही परीक्षेला असा प्रश्न आला तर फक्त साटलोटं करायचं, एवढं लक्षात ठेवा. चला, पाचवा प्रश्न आहे, इसवी सन 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण डॅश डॅश होते. आता 1857च्या उठावाचा जर तुम्ही विचार केला तर 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण काय होतं माहीत आहे का. तर त्याचं कारण होतं गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर. आता हे गाय हिंदूंसाठी पवित्र आणि डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध असतं. आणि मग हे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सैनिक नाराज झाले आणि मग पुढे म्हणजे मंडल पांडे जे होते त्यांनी उठाव केला आणि गोळ्या झाडल्या. त्यांना पुढे फाशी पण भेटलेली आहे. बराकपूरच्या छावणीमध्ये त्यांनी तो उठाव केला होता. आणि तिथूनच पुढे मग 1857चा उठाव सुरू झाला आणि मग 10 मे 1857 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठ या ठिकाणापासून 1857चा उठाव झाला असं अधिकृत मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली.
तर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. कधी केलेली आहे? 1828 मध्ये केलेली आहे. राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळेच पुढे सतीबंदीचा कायदा झाला. कधी झाला? 1829 मध्ये झालेला आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या माहिती असू द्या. संवाद कौमुदी नावाचं वर्तमानपत्र राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेलं आहे, ते पण माहिती असू द्या. त्याच्या पुढे आता जोड्या जुळवायच्यात पहा. थोडा मोठा प्रश्न आहे. स्क्रीनवर सगळा प्रश्न दिसण्यासाठी मला थोडं झूम हे करावं लागेल. तरी पण दिसत नाही. बरं, आता सगळा प्रश्न तुम्हाला दिसेल. आता जोड्या जुळवा. काय दिलेल्या आपल्याला जोड्या पहा. तर पहिल्या याच्यामध्ये रँड व आयर म्हणजे अशा जोड्या दिलेल्या आहेत. आता इथं काय केलं माहित आहे का, की आपल्या भारतामध्ये जे सशस्त्र क्रांतिकारक आहेत त्यांनी कोणाला मारलं त्याचं आहे. तर रँड व आयर्स्टन यांचा खून कोणी केलेला आहे? तर चाफेकर बंधूंनी केलेला आहे. याला 4 पाहिजे. आता हे पुण्यामध्ये झालेलं आहे बरं का. आत्ताचं जे पुणे विद्यापीठ आहे ना त्याच्या गेटच्या समोर गोंदे आलारे हा त्यांचा कोडवर्ड होता. आणि रँडने पुण्यामधील तेव्हा जी प्लेगची साथ आली होती ना, तर पुण्यामध्ये घराघरामध्ये घुसून म्हणजे बुटासह ते देवघरापर्यंत जायचे आणि बरेच अन्याय अत्याचार केले. त्यामुळं मग ते चाफेकर बंधूंनी त्याचा खून केला. अभिनव भारतची स्थापना कोणी केलेली आहे? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये. त्याच्या आधी 1899 मध्ये त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली, गणेशराव सावरकर आणि विदा सावरकर. आणि पुढे त्या मित्रमेळा संघटनेचंच रूपांतर अभिनव भारतमध्ये झालं 1904 मध्ये नाशिकमध्ये. भगूर हे त्यांचं मूळ गाव विदा सावरकरांचं. न्यायाधीश जॅक्सनचा खून अनंत कान्हेरे यांनी केला, मला वाटतं 1910ला. अनंत कान्हेरे हे आपले छत्रपती संभाजीनगरचे स्वातंत्र्य सैनिक किंवा क्रांतिकारक आहेत ते. आणि वय खूप कमी होतं त्यांचं. आणि हे सुद्धा विदा सावरकरांची जी अभिनव भारत संघटना होते त्याचे सदस्य होते. आणि त्याच्यामुळेच मग पुढे हे विदा सावरकर आणि त्यांचे भाऊ यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पहा या जॅक्सनच्या खुनामध्येच. खून अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केला, पण ते अभिनव भारतचे सदस्य होते. आणि तो पिस्तूल विदा सावरकरांनीच लंडनमधून पाठवला होता. पुढे कर्झन वायलीचा खून कोणी केलेला आहे इंग्लंडमध्ये? तर तो मदनलाल धिंगरा यांनी केलेला आहे. मग आता असं पहा, एला 4, बीला 8, सीला 2 आणि डीला 3, हे त्याचं उत्तर आहे. लक्षात आलं? मी सगळ्यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला छानपैकी करून दिलेलं आहे पहा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर तर सगळ्यांना माहीत आहे. या प्रश्नाचं उत्तर ज्याला माहिती नसेल ना त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणं सोडून द्या. इतका हा सोपा प्रश्न आहे. एकच मिनिट. तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री आहेत ते आहेत यशवंतराव चव्हाण. आता यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचा मंडळ कळश घेऊन आले असं म्हणतात. आणि 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणच झाले. यशवंतराव चव्हाण यांची जी समाधी आहे ती कुठं आहे? तर कराड या ठिकाणी आहे. प्रीती संगम या ठिकाणी. कृष्णा आणि कोयना या 2 नद्यांचा संगम आहे, त्याला प्रीती संगम म्हणतात. तिथेच यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. आणि कृष्णा काठ हे त्यांचं आत्मचरित्र आहे, ते सुद्धा माहिती असू द्या. वसंतराव नाईक हे 18 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मोरारजी देसाई हे संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न यशवंतराव चव्हाण उत्तर आहे बरं का. मोरारजी देसाई पुढे भारताचे हे पण झाले, काय पंतप्रधान पण झाले. परत एकदा आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आता इथे मला परत झूम हे करावं लागेल. 2 प्रश्न मोठे आहेत. जोड्या लावा पहा. काय दिलेलं आहे आपल्याला जोड्या लावामध्ये? म्हणजे कोणत्या देशाकडून काय घेतलेलं आहे? आपल्या भारताची जी राज्यघटना आहे ना तिनं कोणत्या देशाकडून कोणतं तत्व घेतलं असं ते आहे. तर आता याच्यामध्ये पहा, जर आपण व्यवस्थित पाहिलं तर लगेच आपल्या लक्षात येईल की मूलभूत हक्क आपण कुणाकडून घेतलेले आहेत? तर अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत. म्हणजे एला 2 झालं. संसदीय लोकशाही कुणाकडून घेतलेली आहे? तर ब्रिटिश राज्यघटनेकडून, म्हणजे बीला 3. आणि संसदीय लोकशाही म्हणजे काय? तर सर्वोच्च प्रमुख एक असतात आणि संसदेचे 2 सभागृह असतात, वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघांचं मिळून काय तयार होते? राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा तिघांची मिळून संसद तयार होते. त्याच्या पुढे पहा, संसदेचे संयुक्त अधिवेशन ही जी संकल्पना आहे ना ती आपण कोणाकडून घेतलेली आहे माहिती आहे का? संसदेचे संयुक्त अधिवेशन ही संकल्पना ऑस्ट्रेलियाची राज्यघटनेकडून घेतली. म्हणजे सीला 4 पाहिजे.
म्हणजे शीला 4 इथंच आहे, पण टचे त्याचं उत्तर येते. आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही आपण आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहेत. म्हणजे डी ला 1 एकाच ठिकाणी आहे पहा, म्हणजे टच हे त्याचं उत्तर आहे. लक्षात आलंय? तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. उसनवारीचं गाठोडा असं त्याला म्हटलं जातं, की भारताच्या राज्यघटनेने वेगवेगळ्या राज्यघटनांकडून घेतलेली जी तत्व आहेत, ते कोणत्या देशाकडून कोणतं तत्व घेतलं त्याच्यावर आधारित हा प्रश्न होता. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ना, ते सबस्क्राईब करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे पहा. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे 10वा. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना निशुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते? तर त्याची माहिती दिलेली आहे कलम 45 मध्ये. आणि हे मार्गदर्शक तत्वाशी संबंधित कलम आहेत बरं का. कलम 36 ते कलम 51 ही मार्गदर्शक तत्वांशी संबंधित असलेली कलम आहेत, त्यामध्ये ती माहिती दिलेली आहे. अजूनही आपल्याला 20 प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये फुल टेस्ट 10 दिले, म्हणजे 90 प्रश्नांच्या फुल टेस्ट 10 दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 200 पेक्षा जास्त आहेत. सरावासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला एका तासात म्हणजे 60 मिनिटात 90 प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्याचा सराव करण्यासाठी ह्या टेस्ट अतिशय उपयुक्त आहेत आणि संपूर्ण सिलेबसनुसार व्यवस्थित दिलेले आहेत. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला, त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा. भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबतचे विवाद कोण सोडवतो? भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबतचे विवाद कोण सोडवतं? तर भारताची जी राष्ट्रपती आहेत, त्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये जर काही विवाद झाले तर ते कोण सोडवतात? तर सर्वोच्च न्यायालय सोडवतात. म्हणजे त्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट कोणाकडे करावी लागते? तर सर्वोच्च न्यायालयाकडे करावी लागते. त्याच्या पुढे आता 12 नंबरचा प्रश्न आहे पहा. प्रश्न असा आहे की खालील विधाने विचारात घ्या. काय प्रश्न आहे आपला? खालील विधाने विचारात घ्या. आणि काय विधानं दिलेली आहे त्या ठिकाणी? विधानसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे. चुकीचं आहे, कारण विधानसभा हे म्हणजे त्याची मुदत आहे 5 वर्षाची. विधानसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, हे सुद्धा चुकीचं आहे, कारण विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. विधानसभेचा सर्वसाधारण कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, हे बरोबर आहे. आणि विधानसभा सदस्यांसाठी 30 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे, हे चुकीचं आहे, कारण विधानसभेचा सदस्य व्हायचा असेल तर 25 वर्ष वय लागतं. तर वरीलपैकी कोणती विधान चुकीची आहेत? तर A, B आणि D ही 3 विधानं चुकीची आहेत. कोणती विधानं चुकीची आहेत? A, B आणि D ही 3 विधानं चुकीची आहेत. म्हणजे काय उत्तर आहे त्याचं? क हे त्याचं उत्तर आहे. A, B, D ही 3 विधानं चुकीची आहेत. मी तुम्हाला वरच सांगितले. चला, पुढचा प्रश्न आहे आता. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ह्या ज्या दरकेसा टेकड्या आहेत ना, महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात. आता हा जो गोंदिया जिल्हा आहे ना, भंडारा जिल्ह्याचं विभाजन करून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आता आपण 14 नंबरचा प्रश्न पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार आहेत. यातले काही प्रश्न रिपीट सुद्धा होऊ शकतात. मला थोडंसं छोटं करावं लागेल. पुढचा प्रश्न आहे आता. खालील माहितीवरून खडक समूहाचे नाव ओळखा. माहिती काय दिली? संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्हा, नागपूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग याचा काही भाग. दुसरं आहे साकोली व संसर मालेतील अतिप्राचीन रूपांतरित खडक. तिसरं साधारण कालखंड 400 कोटी वर्षाचा. आणि चौथं महाराष्ट्रातील 10.5% क्षेत्र व्यापलेले आहेत. हे कोणत्या खडक समूहाचं वर्णन आहे माहिती आहे का? तर कॅब्रियन समूह जो आहे त्या खडक समूहाचं हे वर्णन आहे. हे त्याचं उत्तर आहे. हा प्रश्न खरं म्हणजे अवघड होता, MPSC लेवलचा प्रश्न आहे, पण येऊ शकतो परीक्षेमध्ये. आणि ॲक्च्युअलमध्ये आलेले प्रश्न आहेत. मी तुम्हाला परत सांगत आहे, ॲक्च्युअलमध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्न आहेत, पण न्यायालय भरती नाही, इतर परीक्षांमध्ये झालेले प्रश्न. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास डॅश डॅश म्हणतात. तर महाराष्ट्रामधील जो कोयना प्रकल्प आहे त्याच्या जलाशयाला आपण काय म्हणतो? तर शिवसागर असं म्हणतो. काय म्हणतो आपण? शिवसागर असं म्हणतो. कोयना नदीवरच आहे कोयना जलाशय आणि हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो, ते पण माहिती असू द्या. त्याला शिवसागर असं म्हणतात. आता 16 नंबरचा प्रश्न आहे पहा. 2025 साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत? तर 2025 मध्ये साहित्य क्षेत्रातील जो नोबेल पुरस्कार आहे ना, तो कोणाला मिळालेला आहे माहिती आहे का? लास्लो कास्ट्रो होटोई, हंगेरी या देशाचा आहे, त्याला मिळालेला आहे.
चालू घडामोडीचे 4-5 प्रश्न आहेत पहा आणि जेवढे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ना, ते सगळेच्या सगळे आपलं चालू घडामोडी ई बुक आहे पहा विठ्ठल जोशी ॲपमध्ये. 100+ GST एवढी कमी फी त्याची आहे आणि त्यातून जशास तसे आलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये मी जी माहिती दिली ना, त्याच माहितीच्या आधारे हे प्रश्न आहेत. तर 2025चा जो साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार आहे, तो लास्लो ट्रास्त्रोहोटोई हे जे हंगेरी देशाचे आहेत, त्यांना मिळालेला आहे. त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांनी पदभार स्वीकारलेला आहे. हे त्याचं उत्तर आहे, जिष्णुदेव वर्मा. त्याच्या पुढे आता 18वा प्रश्न आहे, केंद्रीय रेशीम मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर केंद्रीय रेशीम मंडळाचं मुख्यालय हे बंगळुरू या शहरामध्ये आहे. हे त्याचं उत्तर आहे, बंगळुरू हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पाहता नेदरलँडमधील टॉमटॉम संस्थेने ट्रॅफिक इंडेक्स 2025 हा अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार भारतामधील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर कोणते आहे? तर त्याचं उत्तर बेंगळुरू हेच आहे. हे त्याचं उत्तर आहे. आणि पुण्याचा मला वाटते 10वा क्रमांक काहीतरी आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्रात सर्वात व्यस्त पुणेच आहे, पण आपल्याला भारतातील विचारलंय ना, तर भारतामध्ये बेंगलोर हे आहे, ते पण लक्षात असू द्या. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, ही पण माहिती आपल्या चालू घडामोडीच्या ईबुकमध्ये मी दिलेली आहे. भारतात दर किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते? तर भारतामध्ये दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. किती वर्षांनी केली जाते? दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. अजून 10 प्रश्न आपल्याला पाहिजेत मित्रांनो, पण जर तुम्हाला न्यायालय भरती ईबुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ईबुक विकत घ्या. फक्त 200+ GST मध्ये हे ईबुक आहे आणि याच्यातून शिपाई आणि लिपिक दोन्हीचा अभ्यासक्रम परिपूर्ण तयार होतो. शिपाईला फक्त GKवर 30 पैकी 25 ते 26 प्रश्न GKवर येणार आहेत. 1-2 प्रश्न मराठी व्याकरण, 1 प्रश्न गणितावर येणार आहे. आणि लिपिकसाठी आपल्याला 90 प्रश्न येणार आहेत. त्यापैकी मराठी व्याकरण 10 प्रश्न, कॉम्प्युटर 10 प्रश्न, त्याच्यानंतर GKचे 10 प्रश्न, इंग्लिशचे 20 प्रश्न, गणित 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 20 प्रश्न. तर हा संपूर्ण सिलेबस या एकाच ईबुकमधून कव्हर होतो. फी फक्त 200+ GST आहे आणि ते सिरीज सरावासाठी असतात. याच्यामध्ये झालेले पेपरसुद्धा दिलेले आहेत बरं का. जे ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर आहेत ना, ते सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. ते सिरीजमध्ये सुद्धा झालेले पेपर दिलेत आणि यामध्ये पण दिलेत. पण यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचे दिलेत आणि टे सिरीजमध्ये शिपाईच्या टे सिरीजमध्ये शिपाईचे, लिपिकच्या टे सिरीजमध्ये लिपिकचे. चला पुढचा प्रश्न आहे आता, AI शिक्षण परिषद 2027 मध्ये 27 मध्ये कुठे होणार आहे? तर AI शिक्षण परिषद जी आहे ना 2027 मध्ये कुठं होणार आहे माहिती आहे का? तर ती पॅरिसला होणार आहे. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. पॅरिसलाच आपण प्रेमाचं शहर किंवा लव्ह सिटी असं सुद्धा म्हणतो. आता काही जणांना वाटेल की आता तर ती दिल्लीमध्ये झाली, पण ती 2026 ची झाली. दिल्लीला जे AI समिट झालं ना ते 2026ला झालं. 2027चं पॅरिसमध्ये होणार आहे, ते माहिती असू द्या. त्याच्या पुढे आता आणि 2026चं कुठं झालं तर दिल्लीला झालं, भारतात झालं, ते पण माहिती असू द्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? आता पहलगाम जो जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने जी मोहीम राबवली त्याला काय नाव दिलं होतं? ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलेलं होतं. हे त्याचं उत्तर आहे, ऑपरेशन सिंदूर हे त्याचं उत्तर आहे. आणि ऑपरेशन सिंदूरच का दिलं त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, की पुरुषांनाच, हिंदू पुरुषांना विचारून म्हणजे धर्म विचारून हिंदू पुरुषांना त्यांच्या बायकांसमोर मारलं म्हणून ते ऑपरेशन सिंदूर नाव दिलं. त्याच्या पुढे खालीलपैकी भारतातील कोणती पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरली आहे? तर भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ही सांगडी ठरलेली आहे. काय उत्तर आहे त्याचं? हे त्याचं उत्तर आहे, सांगडी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 24 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्न आहे पहा, प्रजासत्ताक दिन परेड 2026 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून महाराष्ट्र या राज्याचा जो चित्ररथ आहे ना त्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. हे त्याचं उत्तर आहे, महाराष्ट्र. त्याच्या पुढे आता भारताची अर्थव्यवस्था डॅश डॅश देशाला मागे टाकून जगातील चौथी अर्थव्यवस्था बनलेली आहे. तर भारताची जी अर्थव्यवस्था आहे ना ती जपान या देशाला मागे टाकून जगातील चौथी अर्थव्यवस्था बनलेली आहे. म्हणजे आता सध्या भारत ही जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हे लक्षात असू द्या. फकीरा या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर फकीरा ही जी सुप्रसिद्ध कादंबरी आहे ना
तिचे लेखक कोण आहेत माहीत आहे का? तर अण्णाभाऊ साठे आहेत. तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा जो पुतळा पाहिला तर त्यांच्या हातामध्ये एक कादंबरी असते. त्या कादंबरीवर फकीरा हे नाव लिहिलेलं असतं. त्यांनी भरपूर कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. शाहीर होते ते, परंतु फकीरा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध अशी आहे. खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेला जेल विभाजित मानले जाते, जी की जगातील सर्वात जुन्या पर्वत प्रणालींपैकी आहे? आता त्याचं उत्तर आहे अरवली पर्वत. आता हा जो अरवली पर्वत आहे ना, हा प्रामुख्याने राजस्थानमध्ये आहे आणि हा भारतातील सर्वात जुना पर्वत आहे हे पण माहिती असू द्या. भारतातील सर्वात जुना पर्वत कोणता आहे? तर अरवली पर्वत आहे. ठीक आहे. चला त्याच्या पुढे पुढचा आणि गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. माउंट अबू हे अरवली पर्वतातील थंड हवेचं ठिकाण आहे, ते सुद्धा माहिती असू द्या. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या चिल्का सरोवर बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता हे जे चिल्का सरोवर आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे ते मला कमेंट करून आवर्जून सांगा सर्वांनी. तर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. चूक आहे, कारण चिल्का हे जे सरोवर आहे ना, हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कोणतं सरोवर आहे ते? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्याच्या पुढे काय दिले आपल्याला? हे लगून असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरती यादीत आहे. बरोबर आहे. हे सरोवर फक्त मान्सूनच्या काळातच भरले जाते. चुकीचं आहे. 12 महिने त्याच्यात पाणी असतं. हे सरोवर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित आहे. चुकीचं आहे. प्रश्नातच दिले पूर्व किनारपट्टी म्हणून. म्हणजे फक्त ब हे विधान बरोबर आहे, की हे सरोवर काय लगून आहे आणि हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे बरं का, ते पण माहिती असू द्या. ब हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, अंदमान आणि निकोबार बेटांना एकमेकांपासून वेगळी करणारी खाडी कोणती आहे? तर अंदमान आणि निकोबार बेटांना एकमेकांपासून वेगळी करणारी खाडी ही 10 डिग्री चॅनल ही आहे. क हे त्याचं उत्तर आहे. 10 डिग्री चॅनल हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते? तर याचं उत्तर तर सर्वांना माहिती आहे. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जातं. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मधील ब्रह्मगिरीच्या टेकड्यांमध्ये झालेला आहे. ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये झालेला आहे, ते पण माहिती असू द्या. आणि गोदावरी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे. 1 नंबरला गंगा, 2 नंबरला गोदावरी. आणि दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी ही गोदावरी आहे, ते पण माहिती असू द्या. भारतीय द्वीपकल्पावरील सर्वात मोठी नदी सुद्धा गोदावरीच आहे. आणि यांचा क्रम असा आहे, उत्तरेला गोदावरी, त्याच्या दक्षिणेला कृष्णा, त्याच्या दक्षिणेला कावेरी. हा क्रम सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला लिपिक पदासाठी हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स आहे, पण याच्यामध्ये न्यायालय भरती ई बुक 200 रुपये आणि लिपिकची टेस्ट सिरीज 200 रुपये असे 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.